नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. धारदार शस्त्र तलवार बाळगणाऱ्या इस्माविरुद्ध कोतवाली पोलिसांची कामगिरी. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 20/11/2025 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास माननीय श्री संभाजी गायकवाड साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबाला जाणाऱ्या रोडवर गाझीनगर चौक अहिल्यानगर येथे एक इसम शर्टामध्ये पाठीमागील बाजूस प्राणघातक हत्यार, शस्त्र, लोखंडी तलवार घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ व पंचासह नमूद बातमीच्या ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केलं. गुन्हे शोध पथकातील अंमलदार व पंच आयुर्वेदिक कॉलेज ते काटवण खंडोबाला जाणाऱ्या रोडवर गाझीनगर चौक अहिल्यानगर येथे जाऊन बातमीतील नमूद इसमाचा शोध घेतला असता आयुर्वेद कॉलेज ते काटवण खंडोबाला जाणाऱ्या रोडवर गाझीनगर चौक अहिल्यानगर एक इसम दिसून आला. त्यास जागीच पकडून त्याचे नाव व गाव विचारलं असता त्याने त्याचे नाव सचिन हिम्मत औचिते, वय 21 वर्ष, राहणार मांदळी शिवार, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं. नमूद इस्माची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सदर इस्माच्या शर्टाच्या पाठीमागील बाजूस पॅन्टमध्ये खोसलेली एक धारदार तलवार, 4000 रुपये किंमत, अंदाजे प्राणघातक हत्यार, लोखंडी चकाकणारी तलवार, वरच्या बाजूला काहीशी वक्राकार वळलेली असलेली मिळून आली. पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश देशमुख यांनी पंचासमक्ष नमूद तलवार जप्त केली. नमूद इस्मास कारवाईकामी कोतवाली पोलीस स्टेशनला त्याच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार तलवारीसह आणण्यात आलं असून त्याच्या विरुद्ध पोलीस कोतवाली 1553 शिरीष बाळासाहेब तरटे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1060/2025 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 109 DB दौड हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ धारगे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलू बर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर दिलीप टिप्पर सेसो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड, पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल दौड, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे, पोलीस नायक वाघचौरे, सत्यम शिंदे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, राम हंडाळ यांच्या पथकाने केली आहे. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन.